हा, की जेव्हा माणूस एक वेळा ऐकतो तेव्हा तेवढंच तो त्याचं माइंड कॅचअप करते, बरोबर आहे. पण जेव्हा तो पहिल्या वेळेस ऐकतो, कदाचित त्याचं माइंड 10% कॅचअप करते. पण त्या प्रवचनामध्ये प्रभू फक्त 10% त्याच्याबरोबर बोलतो का? तर 100% तो त्याच्याबरोबर बोलतो. पण तो मनुष्य, त्याची कॅपॅसिटी आहे की तो किती घेतो? 10%. पण जेव्हा परत तोच व्हिडिओ तो परत घरी जाऊन बघतो, तर अजून त्या 10% मध्ये त्याला अजून 10% एक्स्ट्रा भेटते, बरोबर आहे. परत घरी जातो, परत बोलतो मी हाच व्हिडिओ बघतो. मग परत त्याचे 20% चे किती टक्के होतात? 30%. तुम्हाला माहिती आहे, उसाचा ज्यूस कधी कोणी पिलाय? उसाचा रस, उसाला काय बोलतात तुमच्यात? ऊसच बोलतात ना. तो ऊसवाला काय करतो? तो ऊस घेतो, मशिनीमध्ये घालतो आणि नंतर फेकून देतो. तो घेतो, परत टाकतो, परत घेतो, परत फिरवतो, परत टाकतो, परत फिरतो, परत टाकतो, परत टाकतो आणि कितपर्यंत टाकतो माहितीये? जोपर्यंत त्या उसामधनं शेवटचा थेंब संपत नाही, तोपर्यंत तो चालूच करतो. आम्ही काय करतो? प्रभूचं वचन घेतो, ऐकतो आणि त्यानंतर एकदा टाकतो. जेवढा निघालं तेवढं ठीक, बाकीचा फेकून द्या. बरोबर आहे का नाही? कारण आमचं माइंड तेवढं कॅप्चर करत नाही. पण प्रभूची इच्छा ती नाही आहे. प्रभू म्हणतो, मी तुम्हाला ऊस दिला माझ्या वचनाचा, पण तुम्ही किती रस काढला त्याच्यातला? एकदाच काढून फेकून दिला, की पूर्ण 100% काढेपर्यंत त्यालाच फिरवला, टाकून 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 टाकून? काय वाटते? कारण अनेक वेळा माणसाचं काय असते माहिती आहे? माणूस कसं प्रवचन ऐकतो कधी कधी बघा, त्याला वाटते की माझा उसाच्या रसाचा धंदा आहे आणि माझ्या सेठनी मला सांगितलंय की धंदा झाला, ज्यूस निघाला का नाही निघाला मला त्याच्याशी लेणं देणं नाही, पण तुला ही ट्रॉली जी उसानी भरली आहे ती संपवायची आहे. म्हणजे तुला पोर्शन संपवायचं आहे, भले तुला समजो का नाही समजो, बरोबर आहे ना. पण मी जेव्हा एकच व्हिडिओ घेऊन सारखं 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 तेच करतो, तर कितीतरी त्याच्यामधनं काय निघतो? रस निघतो. म्हणजे इतका मी त्याच्यामधनं मिळवतो, इतकं मी मिळवतो, की माझं जीवनात ते मी लागू गॅरंटी आहे, करणार म्हणजे करणारच आहे. आणि 100% तो त्याच्या जीवनामध्ये लागू करतो, जेव्हा तो पूर्णच्या पूर्ण त्याला सोकून काढतो. बरोबर आहे का नाही? मग आता आमच्याकडे कितीतरी व्हिडिओ आहेत. ही पूर्ण रिट्रीटच होती, 2 रिट्रीट कशावर? पेरणाऱ्याच्या दृष्टांतावर. बरोबर आहे. बघायला गेलं बायबलमध्ये ते एवढूसच आहे, एक फक्त पॅरेग्राफ आहे. पण जेव्हा प्रभूनी आम्हाला एवढा मोठा हे दिलं आणि ते घेतल्यावर मी जेव्हा ऐकतो ऐकतो तेच 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 तेच, तर थोडा थोड्या वेळाने मी काय करतो, त्याचा रस अजून 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 खेचतो. आणि जेव्हा पूर्ण मला भेटते, आणि तुम्हाला जर विश्वास नाही ना, काय करा, आता तुम्ही जे रिव्हिजन दिलं, एकदा ऐकला व्हिडिओ, घरी जा, परत ऐका आणि परत करा. परत तुम्ही बोलाल, अरे आता तर मला दुसरं काय ऐकायला भेटलं. परत जाऊन परत ऐका, तिसऱ्यांदा बोलाल, अरे आता तर मला अजून काहीतरी नवीन भेटलं. चौथ्यांदा ऐका, परत बोलाल, अरे आता तर अजून काही नवीन भेटलं. म्हणजे जर एक व्हिडिओ तुम्ही महिनाभर जरी चालवला ना, तरी त्याच्यातला रस कधीच संपणार नाही. बरोबर आहे का नाही? पण आम्ही जर ते रिव्हिजन फक्त 2 मिनिटापुरती दिलं, तर ते फक्त रिव्हिजन झालं, पास झाले तुम्ही. पण महत्वाचं काय आहे? जीवनात वापरणं आणि जीवन बदलणं, म्हणजे पूर्णपणे मला त्याला चोखून काढायचंय. जोपर्यंत त्याच्यातला लास्ट थेंब निघत नाही, तोपर्यंत मला काढत राहायचंय. बरोबर आहे का नाही? हालेलुया. तर जाऊ आपण मत्तय अध्याय, लूक अध्याय 8 वचन 15.
चांगल्या मातीत चांगल्या मातीत पडलेले हे आहेत की ते वचन ऐकून सालस व चांगल्या अंतकरणात धरून ठेवतात. म्हणजे वचन सर्व जमिनीवर आहे. वरती काय होते? बी तर पडते, पण कोणती जमीन ते धरून ठेवते? कोणत्या जमिनीत धरून ठेवण्याची कॅपॅसिटी आहे? जी जमीन चांगली आहे आणि सालस आहे, म्हणजे प्रामाणिक आहे, नम्र आहे, थोडा पण गर्व नाही आहे, तर ती जमीन काय करते? ते पीच पकडून ठेवते. पण शेतकरी पेरतो, पेरल्यानंतर ते फळापर्यंत मध्ये काहीतरी असते. तो जेव्हा पेरतो ना, त्या पेरल्यानंतर ते फळ येईपर्यंत मध्ये काय असते? वेळ असतो, बरोबर आहे. आणि हा वेळ म्हणजेच काय? धीर आहे, बरोबर. म्हणजे माझं पेरणं मला फळ नाही देत, तर पेरल्यानंतर जो धीर मी ठेवतो तो मला फळ देतो, बरोबर आहे का नाही? मग इथे प्रभू सांगतो, तुम्ही धरून तर ठेवलं, तुमची जमीन चांगली आहे, सर्व आहे, तुम्ही काय केलं? धरून ठेवलं. पण त्याच्याबरोबर तो सांगतो काय पाहिजे? हा, धीर पाहिजे. आता अनेकदा विचारा, आपण काय म्हणतो? ब्रदर, आज वचन बोललो पण माझं काम नाही झालं. वचन बोललो, माझं काम नाही झालं. किंवा तुम्ही बोलले मला प्रवचन ऐकायला ये, तुझं काम होईल, पण मी आलो पण माझं काम नाही झालं. का नाही झालं? कदाचित जमीन चांगली आहे, सर्व चांगलं आहे, उगवलं पण आहे, पण काय नाही आहे? धीर नाही आहे. आणि धीर नसल्यामुळे लगेच काय होत आहे? लक्ष कुठे जाते? परिस्थितीवर. लक्ष कुठे जाते? संकटावर. मग धीर म्हणजे काय आहे? दादा, धीर म्हणजे काय? धीर नाही, धीर 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 दुष्टात्मा. धीर म्हणजे पेशन्स, आणि पेशन्स म्हणजे धीर. धीर म्हणजे काय? ते वेळेपर्यंत. अजून कोण सांगेल धीर? सिस्टर, तुम्ही सांगा, धीर म्हणजे काय? रिप्सन, धीर म्हणजे काय? मोठ्या दबावाखाली सहन करण्याची क्षमता. हा, धीर म्हणजे काय? मोठ्या, तू एकदम अशी येऊन का कशाला बोलते? काय झालं? दबाव दबाव आलता. मोठ्या दबावाखाली लिया. धीर म्हणजे मोठ्या दबावाखाली सहन करण्याची क्षमता. धीर म्हणजे मोठ्या दबावाखाली सहन करण्याची क्षमता. आता आता बघा, जेव्हा एक शेतकरी बी पेरतो, त्या पेरल्यानंतर त्याला फळ तर येते, पण तो जेव्हा पेरतो त्याच्यानंतर किती संकटातून त्याला जावं लागते. कदाचित पाण्यापासून जास्त पाणी पडला तर त्याला बचाव करायचा आहे रोपट्याचा. कदाचित कीटकनाशक आले तरी त्याला ते थांबवायचं आहे. वातावरण कसंही असो, पण त्या शेतकऱ्याला, त्या रोपट्याला काय करावं लागते? सांभाळून ठेवावं लागते, बरोबर आहे का नाही? मग अनेकदा आमच्या जीवनात काय होतं? बी तर पडते, बी पडते,
पण प्रभू सांगतो सुपीक जमीन ती आहे जी जी बी पडते, नम्र हृदय आहे, पण त्याच्याबरोबर ते त्याच्यामध्ये धीर पण भरपूर आहे. म्हणजे तो कधीही हरत नाही, तर आशेने काय करतो, वाट बघतो. बरोबर आहे का नाही? आता उदाहरण, कधी कधी असं होते की एक माणूस वचन बोलतो, आणि जेव्हा तो वचन बोलतो दुसऱ्या दिवशी तो बघतो की अरे समस्या तर वाढत चालली आहे, समस्या तर वाढत चालली आहे. मी आज ब्रदरकडे जाते आणि ब्रदरला सांगते, ब्रदर बघा ना, तो प्रॉब्लेम अजून तसाच आहे. बरोबर? मग काय वाटते, धीर आहे त्या ठिकाणी? धीर नाही आहे. पण जो व्यक्ती धीर धरतो तो बी तर पेरतो, बीला पाणी टाकत आहे, नम्र हृदयात आहे, आणि त्याची अपेक्षा काही नाही आहे, पण तो त्याचं लक्ष संकट आहेत, पण संकटावर पण लक्ष नाही आहे, पण त्या धीराने तो काय करत आहे, सहन करत आहे. म्हणजे तो भार जो काही आहे त्याच्यावर तो घेत आहे, उचलत आहे, पण त्या रोपट्याला सांभाळून ठेवत आहे. बरोबर आहे का नाही? उदाहरण, समजा तुम्ही एक कोंबडी पाळली आणि ही कोंबडी बाहेर जाते, फिरायला जाते, तिला एक कोंबडा भेटला. कोंबडीला कोंबडाच भेटणार ना, बदक तर नाही भेटणार. कोंबडा भेटला, दोघांचं नातं जुळलं. कोंबडी आली आणि तिने रोज अंड द्यायला सुरुवात केली. आता हिने घरामध्ये मस्त कोपऱ्यामध्ये काय केल्या, अंडी मांडली. बरोबर आहे का नाही? अंडीला जाम कोंबडीच्या याच्यात इंटरेस्ट आहे, पटापट बोलत आहे, मांडली बिंडली सर्व मांडली. आता मांडल्यानंतर रोज पहिली कोंबडी जायची कोणाबरोबर, कोंबड्या बरोबर. दोघं पण कुकू कू कुकू कू चालू असायचं. तर एक दिवस कोंबडी बोलते, आता मला ह्या अंड्यामधनं पिल्ल काढायची आहेत. अंड्यामधनं काय काढायचे आहेत, पिल्ल. तर मी जाते एक दिवस कोंबडाला सांगते, कोंबड्या भाऊ मी चालली, उद्या मी येणार नाही, तुला एकटंच फिरायचं आहे, कारण मला अंड्यावर बसायचंय. आणि ती जाते आणि दुसऱ्या दिवशी लगेच उठून बाहेर जाते. बरोबर का नाही? हा, किती दिवस बसते? 21 दिवस बसते. दिवसात किती वेळा उठते ती? एकदाच. कशाला? हा, बरोबर का नाही? पण जेव्हा ती बसते, कोंबडा येतो दरवाजाकडे, आवाज देतो, कुकू कू कुकू कुकू. काय बोलतो तो? ये 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 ये, माझ्यावर लक्ष दे. आता आवाज आला सकाळपासून याचा ना, असंच होते ना. तो सांगतो ये ये ये, तो काय काय करतो, निरनिराळे आवाज गातो, गाणं पण गायला झालो कू कू. पण कोंबडी काय, अंडा सोडायला. कोंबडा रडो, गाणं गाव, हसो, काही करो, ती बोलते मला त्याच्याशी काय लेणं देणं, मला भावनांमध्ये फसायचं. भले माझ्यावर कोंबडा प्रेम करतो, पण मी 21 दिवस काय पण होऊ दे, ह्या अंड्यावरनं उठणार नाही. आणि शेवटला ती कोंबडी चोचेने आपली अंडी काय करते, फोडते. आतून अंड फुटते का बाहेरनं फुटते? आणि बाहेरनं फुटल्यावर काय होते, ऑमलेट. बाहेरनं फुटल्यावर काय होते, ऑमलेट.
पण जेव्हा ते आतनं फुटते तेव्हा काय होते? पिल्लं बाहेर येतात. बरोबर आहे का नाही? पण जर ही कोंबडी समजा एक दिवस बसते आणि दुसऱ्या दिवशी परत कुकू 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 करते, पिल्लं येतील? अंड्याचा नाश होऊन जाईल का नाही? म्हणजे जर आम्हाला शिकायचं आहे तर धीर पण कोणाकडनं शिकावं लागेल? कोंबडीकडनं. का ती बोलते काय पण हो, पण मी काय जायला तयार नाही. पण ती एक दिवस येतो की 21 दिवसानंतर त्याच्यामधनं पिल्लं बाहेर येतात. मनुष्य जो आहे तो एक वचन घेऊन किती दिवस बसतो? मनुष्य एकच बोलतो वचन घेण्यापेक्षा की माझा प्रभूवर भरपूर विश्वास आहे. बसणार कोण? ब्रदर माझी कवटं घ्या, तुम्ही बसा. बरोबर का नाही? माझी कवटं घ्या आणि तुम्ही बसा. बिल्ला निघाली मला आणून द्या. पण चांगली जमीन तशी नाही. चांगली जमीन काय करते? बी आहे, बी तर सांभाळून ठेवते आणि त्याच्याबरोबर त्या बीला पाणी पण घालते रोज. आणि किती वादळ येऊ दे, काय येऊ दे, त्या बीजाला धीराने सांभाळून ठेवते, धीराने वाढवते. म्हणजे सर्व वादळ आली तरी सहन करते. काही ये, कोंबडा येऊ, कोंबडी येऊ, कोण पण येऊ, पण ती काय तिचं लक्ष अंड्यावर ठेवते. तसंच जी चांगली जमीन आहे ती किती पण काही झालं तरी लक्ष कशावर ठेवते? वचनावर. बरोबर आहे का नाही? आता 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 बघा, माणूस जेव्हा वचन बोलतो ना, आता एक बहीण इथे आली होती. ही बहीण जवळजवळ 1.5 वर्षापूर्वी मला भेटलेली, 1.5 का 2 वर्षापूर्वी. आणि त्यांच्या जीवनात पण समस्या होती. आम्ही जेव्हा गेलो, तिचा नवरा पूर्णपणे बरा झाला. नवरा बरा झाला तर काय करायला पाहिजे? आता वचन सोडून द्यायचं. हा, नवरा कवीला जात नव्हता, त्याला चालायला होत नव्हतं, पण तो चालू लागला, कवीला जाऊ लागला, सर्व करू लागला. पण सर्व केल्यानंतर आम्ही बोललो आता हे वचन काय करा? पकडून ठेवा. वचन रोज ऐका. कशासाठी? आमचा फायदा होतो म्हणून. बरोबर का नाही? आमचा फायदा होतो ना वचन तुम्ही ऐकल्यावर. आमचा काय फायदा होतो? तुमचा होतो ना. मग तेच बोललो. मग जेव्हा तुमचा होतो तेव्हा ती बाई यायचं बंद केलं. आणि आज अचानक ती बाई बोलते की आमच्या घरात हा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आहे. बरोबर? चुकी कोणाची आहे? कारण वचन आहे पण धीर नाहीये. धीर नाहीये. म्हणजे वचन बोलत आहे पण मला आत्ताच्या आत्ता पाहिजे. म्हणजे जसा ज्या माणसामध्ये धीर नसतो, थोडासा प्रेशर आला का माणूस डगमगतो. पण जो धीर आहे तो किती प्रेशर येऊ दे, तो बोलतो मला जो शब्द दिलाय ना त्या शब्दावरनं मी मागे पुढे हलणार नाहीये. मला या बीजाला उगवायचंय म्हणजे उगवायचंय. आणि जी चांगली जमीन आहे ती काय करते? धीराने, घाई नाही करत. घाई नाही करत की मी आज रिट्रीटला गेली, आज मी बरी होऊन येणार आहे. घाई नाही करत. लक्षात ठेवा, जेव्हा एक माणूस रिट्रीटला येतो आणि तो लगेच बरा होतो, मग तो नंतर येणार का नाही येणार ते त्याच्यावर अवलंबून आहे. पण जो हळूहळू होतो ना, तो वचन ऐकतो ऐकतो ऐकतो, वचन पकडून ठेवतो आणि तेच वचन जेव्हा तो धीराने फळ देतो, त्याचं जीवन गॅरंटी आहे. आता त्याच्याकडे स्वतःचं झाड आहे. तो दुसऱ्याकडे जेव्हा भूक लागेल तेव्हा दुसऱ्याकडे जायची त्याला गरज नाहीये. उदाहरण, तुम्ही कधी केक बनवलाय? केक केक अरे केक माहिती नाही? केकला काय बोलतात तुमच्यात? केकच ना. पहिलं काय करतो आपण? मैदा
नंतर बटर बिटर काय काय टाकतो, मग त्याचं पीठ बनवतो. मग पीठ बनवल्यावर तो एक साचा येतो, त्या साच्यामध्ये आपण ते बॅटर टाकतो, ओव्हन चालू करतो आणि ओव्हन मध्ये डायरेक्ट टाकतो. ओव्हन मध्ये डायरेक्ट नाही टाकत, पहिलं ओव्हनचं तापमान जेवढं पाहिजे तेवढं करतो, 200-300, बरोबर. आता त्यानंतर जेव्हा तो केक टाकतो, जातो आतमध्ये केक गेल्यानंतर हळूहळू केकला जे बॅटर आहे तो जे आजूबाजूला तापमान असतं त्या तापमानाचा अनुभव त्या बॅटरला काय होतो, होऊ लागतो पिठाला. म्हणजे त्या बॅटरला पिठाला इथून 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 काय लागायला चालू होतात, चटके लागतात. आणि जसे चटके लागायला चालू झाले ते पीठ बोलतं, हे समजत नाही का, बाहेर काढ, चटके लागतात आहे. बरोबर का नाही? अरे असं नाही होत. तू वादल्या भाऊ तसंच बोलत होता, आमच्या घरी असंच झालं. बोलते केक मांडला आणि पीठ आतमधनं ओरडलं, बाहेर काढ बाहेर काढ, जाम गरम आहे, चटके लागतात आहे. तसंच होते का नाही? का किती पण तापमान वाढू दे, हळूहळू त्या ओव्हन मधलं तापमान वाढत जातं, पण केकचं बॅटर बोलतो किती पण काय होऊ दे, मी काय बाहेर येणार. आणि हळूहळू तापमान वाढते वाढते वाढते, केकाचे टकला होतो, केस जातात, वरचं सगळं जळते, केकाचं सर्व जळते ना, तरी पण केक बोलतो मी काय बाहेर येणार नाही. समजते? म्हणजे धीर आम्हाला कोण शिकवतो? केक. किती पण प्रेशर आला, किती पण काही झालं, तरी मी काय बाहेर येणार नाही. आता तो कुकर आहे, काय आहे तिथे प्रेशर, आणि त्या प्रेशर मध्ये बसलाय चना. कोण बसलाय? चना भाऊ प्रेशर मध्ये बसलाय. ज्या वेळेला तो चना पाण्यात थंड धुतला तेव्हा चना बोलतो माझा मालक जाम मस्त आहे रे, थंड थंड गार गरमीमध्ये, बरोबर. पण जसं त्याला कुकर मध्ये टाकलं त्याला वाटलं मी वाचलो, आणि वाचलं बोलल्यावर खालनं चालू केली आग चालू करी, तरी तो बोलतो काय नाही, चांगलं आहे सर्व, आतमध्ये बंद केलंय, कोणच मला पाहणार नाही. पण जसं तापमान वाढू लागलं तो बोलतो पाय वरती करतो रे बाबा. चना काय करायला लागला, पाय वरती करायला लागला. का? तापमान वाढायला लागलं. मग जसं वाफ भरू लागली, प्रेशर वाढू लागला, तसं चना लगेच बोलतो ए बाबा दरवाजा खोल, मी येतो बाहेर. असं बोलतो का नाही? मग काय केलं, तिकडेच बसतो. पण तुम्हाला माहिती आहे, जर तो चना तिथे टिकून राहिला नाही, बाहेर निघाला, तर आम्ही त्याला खाऊ का ते फेकून देऊ ना, त्याला चव असणार नाही. पण जर तो चना सर्व सहन करतो आणि नंतर बाहेर निघतो, तर आम्ही काय करतो, बोलतो हे मस्त शिजलंय आज. बरोबर आहे का नाही? मग तसंच चांगल्या जमिनीचं आहे. चांगली जमीन फक्त वचन ऐकत नाही, तर वचन ऐकते, धरून ठेवते, आणि धरून ठेवल्यानंतर समजून घेते की हे कसं काम करते, आणि समजून घेतल्यावर धीराने, म्हणजे कितीही बाहेर काही समस्या होऊ दे, मी माझं लक्ष इथे तिथे जायला देणार नाही. तर मी माझं लक्ष फक्त कशावर आहे, जे बीज मी पेरलंय त्यालाच पकडून राहणार. मग प्रेशर किती पण वाढो, बरोबर आहे का नाही? पण अनेकदा काय होते की माणूस वचन घेतो, वचन ऐकतो, आणि त्याला वाटते की आता संध्याकाळपर्यंत लगेच काय झालं पाहिजे, फळ आलं पाहिजे, संध्याकाळपर्यंत फळ आलं पाहिजे. पण ते शक्य असते का? कारण लक्षात ठेवा, बीज पेरलं की कधीच त्याला लगेच फळ येणारच नाही. आताचं जे तुमचं जीवन आहे ना, जे तुम्ही जगत आहात, हे सुद्धा काय आहे, तुम्ही कुठेतरी बीज पेरलंय आणि आता तुमचं जीवन उगवलंय. जर कोणाच्या जीवनात चुका आहे, प्रॉब्लेम आहे, समस्या आहे, याचं कारण त्यांनी मागच्या वेळेला कुठेतरी काही काळापूर्वी
ते बीज पेरलंय. पण आता जेव्हा तो इथे येतो, तो व्यक्ती आल्यानंतर त्याचं जीवन लगेच बदलू शकत नाही. कारण जे काही तो अनुभवतोय ते पहिलं त्याने पेरलेलं आहे, धरून ठेवलंय, त्याचंच ते तो अनुभवतोय. पण जर त्याला जीवन चांगलं पाहिजे, तर जेव्हा तो येतो तेव्हा त्याला तो पेरतोय आणि त्याला ते आता धरून ठेवायचंय. धरून त्याला समजून घेऊन स्वतःच्या जीवनात लागू करून तो जेव्हा धीर धरतो, आणि जेव्हा धीर धरतो तेव्हा माहीत पडते की आता हळूहळू त्याचं जीवन बदलायला सुरुवात झाली. बरोबर आहे का नाही? प्रोसेस आहे. आणि मी तर एकच म्हणतो की जो माणूस इथे येतो आणि बोलतो हात ठेवा आणि जातो, तो बरा तर होणार, गॅरंटी आहे. पण त्याचं लाईफ चेंज नाही होऊ शकत. लाईफ टाईम त्याला व्हॅलिडिटी नाही भेटणार. पण जो येतो आणि बोलतो ही प्रोसेस आहे, आणि मला एक शेत दिलं होतं प्रभूने, मला एक जमीन दिली होती, पण त्या जमिनीची मला ज्ञान नसल्यामुळे, अज्ञानामुळे मी चुकीचं बी पेरलं आणि आज मला चुकीचं पीक भेटलेलं आहे. आणि जर मला चुकीचं पीक भेटलंय, मी आता प्रभूकडे आलो आणि प्रभू सांगतो की आता तू माझं अविनाशी बीज घे, आणि जेव्हा तू अविनाशी बीज घेशील, ते अविनाशी बीज तू काय करशील? घेशील तर तुझं जीवन बदलेल. घेतल्यावर बदलेल? घेशील, पेरशील, जमीन चांगली ठेवशील, पकडून ठेवशील, समजून घेशील आणि धीराने वाट पाहशील, तेव्हा तुझ्या जीवनात फळ भेटेल. मग आता विचार करा, जीवन बदलणं हा एक क्षणाचं गोष्ट आहे, काही प्रोसेस आहे. जेव्हा तुम्ही शॉर्टकट पद्धतीने जीवन बदलताना, तेव्हा जीवन तर बदलणार, पण कायमचं तुम्ही फळ खाऊ शकत नाही. पण ह्याच्याने जेव्हा बदलताना, तेव्हा तुम्ही बोलणार मी तर पेरलं म्हणून आता माझ्या बागेमध्ये आंब्याचं झाड आहे, म्हणजे मला वाटलं आंबा खायचा आहे. काय करणार मी? बाजूवाल्याला, ब्रदरला फोन करणार, ब्रदर आंबा आहे का तुमच्याकडे? का स्वतःच्या बागेतला काढून खाणार? स्वतःच्या बागेतला काढून खाणार. बरोबर आहे का नाही? मग प्रभू काय सांगतो, चांगल्या जमिनीतले लोक काय करतात? सालस व चांगल्या अंतकरणात धरून ठेवतात आणि धीराने फळ देतात. मग जर तुम्ही आज वचन बोलले, तर उद्या सकाळी तुमचं काम होईल का नाही? हा, धीर धरावा लागेल. 1 महिना मला नाही माहिती, कदाचित 1 महिना असू शकतो. अब्राहमाला देवाने कधी बी दिलेलं? जेव्हा तो 75 वर्षाचा होता. आणि फळ कधी आलं? 100 वर्षाचा. आणि 100 वर्षात 25 वर्ष त्यांनी ते एक बीज काय केलं? सांभाळून ठेवलं, त्यालाच खत पाणी घातलं. कितीही काही विरोध आला तरी तो शेवटपर्यंत डगमगला नाही. त्यांनी काय केलं? धरून ठेवलं आणि त्याला धीर दिला. पवित्र मरियेने किती वर्ष ठेवलं? काय बोला, काय झालं? शांत झाले. 33, 3.5, 33. बरोबर. जेव्हा देवदूतांनी पवित्र मरियेला सांगितलं की पहा, तू गर्भवती होशील आणि तुला पुत्र संभवेल आणि त्याचं नाव तू येशू ठेव. अजून काय सांगितलं? अजून काय सांगितलं? अरे काय सांगितलं का नाही? विसरले का काय? ते तर यशायाला सांगितलेलं. सिस्टर काय सांगितलं अजून? की जो तुला पुत्र होईल तो राजांचा राजा असेल. उदाहरण,
आपण जाऊ, चला लूक अध्याय 1:28 मध्ये जाऊ. देवदूत तिच्याकडे आत येऊन म्हणाला, हे कृपा पावलेल्या स्त्रिये कल्याण असो, प्रभू तुझ्या बरोबर असो. ह्या बोलण्याने तिच्या मनात खळबळ उडाली आणि हे अभिवादन काय असेल ह्याचा ती विचार करू लागली. काय झालं? देवदूत आला आणि अचानक बोलतो. आता अचानक आम्ही एका कमऱ्यामध्ये बंद आहेत आणि 2 पंखेवाला माणूस आमच्या समोर आला, ते काय होईल रिप्सना? आनंद होईल का नाही? तू झोपली आहे आणि अचानक येऊन खिडकीतनं उभा राहिला, काय होणार? आणि बोलणार, प्रणाम असो रिप्सना. दरवाजा बिरवाजा फोडून बाहेर मी नाही जावाचो, बरोबर ना? आणि तो आला, देवदूत आला आणि मरियेला बोलतो, काय कृपा पावलेल्या स्त्रिये कल्याण असो, प्रभू तुझ्या बरोबर आहे असो. ती बोलते, हा असं काय झालं? इथे कुठेच नाही लिहिलं की तिला काय वाटलं का काय. तिला थोडं आश्चर्य वाटलं, पण देवदूत आला तर माणूस कदाचित भरपूर घाबरायला पाहिजे, हे काय अचानक नवीन आलं समोर. आणि जेव्हा ह्या बोलण्याने तिच्या मनात खळबळ उडाली आणि हे अभिवादन काय असेल याचा ती विचार करू लागली. हे अभिवादन काय असेल म्हणजे देवदूत येऊन मला काय बोलला याचा ती काय करू लागली? विचार करू लागली. पुढे देवदूताने तिला म्हटले, मरिये भिवू नकोस, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे. पहा तू गरोदर राहशील व तुला पुत्र होईल. तू त्याचे नाव येशू ठेव. काय सांगितलं? तू गरोदर राहशील आणि तुला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू ठेव. पुढे तो थोर होईल. तो आता देवदूत काय देत आहे तिला? शब्द देत आहेत. काय देत आहेत? शब्द देत आहेत. म्हणजे काय टाकत आहेत तिच्या हृदयात? बीज टाकत आहे. काय टाकत आहे? बीज टाकत आहे. तो थोर होईल व त्याला परतपराचा पुत्र म्हणतील. म्हणजे तो कोण होईल? भरपूर महान होईल आणि त्याला लोक काय म्हणतील? देवाचा पुत्र. पहिलं काय सांगितलं? तो थोर होईल. दुसरं सांगितलं की तो परतपराचा पुत्र. तिसरं काय सांगतो? आणि प्रभुदेव त्याला त्याचा पूर्वज दावीद याचे राजासन देईल. प्रभुदेव काय देईल त्याला? दाविदाचं राजासन. म्हणजे तो काय होणार? राजा. पहिलं काय होईल? थोर होईल. दुसरं देवाचा पुत्र. तिसरं राजा. म्हणजे तो दाविदाच्या सिंहासनावर असणार. पुढे आणि तो याकोबाच्या घराण्यावर युगानयुग राज्य करील. आणि काय करील तो? हे देवदूत कोणामध्ये पेरत आहे? मरियेमध्ये.
आणि तो याकोबाच्या घराण्यावर युगानयुग राज्य करेल. आणि पुढे व त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. व त्याच्या राज्याचा म्हणजे तिला सांगितलं की तुला जो पुत्र होणार त्याचा कधीही अंत होऊ शकत, त्याचं राज्य कधीही संपणार नाही. हे कोणी पेरलं? मग मरियेने काय केलं? त्याचं दिला ना शब्द, काय केलं त्याचं? वाचा लूक अध्याय 2:51. हे ऐकल्यानंतर ती गेली घरी आणि विचार करू लागली, आज मटण घेऊन जाऊ का चिकन घेऊन जाऊ? आज संडे आहे, दुपारचं जर झालं, रातचं काय करायचं, सांजचं काय करू जेवाचं? भार येतो ना. काय माहिती, कदाचित असं प्रभू बोलला म्हणजे काय कोणीतरी त्याचाच विचार करत असेल. हा, मग तो त्यांच्या बरोबर खाली नाझरेतास गेला व त्यांच्या आज्ञेत राहिला. त्याच्या आईने, कोण त्याची आई? मरिया. म्हणजे मरियेने या सर्व गोष्टी आपल्या मनात ठेवल्या. नाही मनात नाहीये. आपण हे वाचू, इंग्लिश मध्ये वाचू. काय झालं? बीज पडलं, नंतर पुढे काय होतं बघा. परत बॅक जाऊन परत जा, फक्त इंग्लिश लावायला पाहिजे. हा, वाचा. And he went down with them with them and came to Nazareth and was subject unto them. But his mother kept all these sayings in her heart. मराठीत काय? मन. मनात ठेवल्या. पण इथे लिहिलंय की मदर केप्ट ऑल दिस सेइंग्स इन her heart. म्हणजे कुठे ठेवल्या तिने? हृदयात. माझ्याकडे काय लिहिलंय माहितीये तुम्हाला? मी माझं वाचून दाखवू? मी माझं वाचतो, थांबा. Then he went down to Nazareth with them and was obedient to them, but his mother treasured all these things in her heart. इथे लिहिले ट्रेजर्ड म्हणजे ट्रेजर म्हणजे काय? खजाना. म्हणजे तिने जे देवाने दिलं तो खजाना, त्या सर्व गोष्टी, शब्द तिने तिच्या हृदयात ट्रेजर केल्या. म्हणजे एक पेटी ज्याच्यामध्ये मी खजाना बंद करून ठेवला, तो आता कधी निघू नाही शकत किंवा त्याला कोण काढू नाही शकत. लॉक करून टाकल्या. बरोबर आहे. आणि ज्या वेळेला तिला काय सांगितलेलं, पहिलं काय शब्द दिला होता? बीज काय दिलं होतं? तो थोर होईल, परतपराचा पुत्र होईल, दाविदाचं सिंहासन त्याला भेटेल, तो याकोबाच्या घराण्यावर राज्य करील आणि त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. बरोबर आहे. पण ते सर्व गोष्टी तिने काय केला?
खजाना करून लपून एक संदूक, ट्रेजर म्हणजे संदूक बोलतात ना. काही लोक पहिलं माहितीये मातीच्या मध्ये गाडून ठेवायचे हंडे बिंडे सोन्याचे. इथे नाही येत, शोधायला जाऊ नका रात्री. हा, ठेवायचे ना. तुमचं कोणी ठेवलंय का पूर्वीचं? भेटला तर घेणार. घर सोडायला तयार नाही, संदूक सोडणार कोण? मग आमच्याकडे नाही येत, तो तुमच्याकडे येतो. तर तिने सर्व त्या गोष्टी काय केल्या? खजाना केल्या. आणि खजाना सारख्या तिने आपल्या अंतकरणात, आता बाहेर काय होणार आहे तिला काय लेणं देणं, कारण त्या आतमध्ये हृदयात सेफ ठेवल्या. आता ज्या वेळेला तिने ठेवल्या, देवदूत कधी बोलला तिला? कधी बीज पेरलं गेलं? येशू झाल्यानंतर का येशूच्या अगोदर? येशूच्या अगोदर. आणि येशू तिला सांगण्यात आलं की तो थोर होणार आहे, तो महान होणार, त्याला लोक देवाचा पुत्र बोलणार, त्याचा राज्याचा अंत कधी होणार नाही. आणि जेव्हा हे बीज तिने तिच्या हृदयात ठेवलं, वाढत गेलं वाढत गेलं वाढत गेलं. कारण जमीन तिची काय होती? कसं माहिती तुम्हाला जमीन सुपीक होती? कसं काय? कसं पण कसं? तिने घेतला, बीज तर पडलं, पण नम्र कशी होती ती? जेव्हा देवदूत तिला भेटला, त्याच्यानंतर ती सर्व दिल्यावर ती काय म्हणाली माहितीये? मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे, तुझ्या शब्दाप्रमाणे. म्हणजे ती जमीन काय होती? आम्ही काय म्हणतो? प्रभू तू शब्द दे, पण आम्ही कोणाच्या शब्दाप्रमाणे होऊ दे? स्वतःच्या. अनेक वेळा असं पण होतं, प्रार्थना दुसऱ्यासाठी करतो, मावरं भेटू दे त्यांच्या बोटीला, पण थोड्या वेळाने बोलतो आपल्याला पण थोडं जास्त आलं पाहिजे त्यांच्याहून, एक पापलेट तरी जास्त आम्हाला पाहिजे बाबा. पण ह्याच्यावरनं कळतं की तिने सरळ बोलली की प्रभू जे काही घडेल ना माझ्या जीवनात, मला नाही माहिती ते कसं घडेल, काय घडेल, पण जे काही घडेल ते तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्यामध्ये होऊ दे. सोपं आहे का? जिच्याकडे नवरा नाही, लग्न नाही, आणि प्रभू सांगतो तुला पोर होणार आहे, ती बोलते होऊ दे, लोक काय बोलतील? जर एक मुलगी आहे आणि तिला देवदूत येऊन सांगतो तू गर्भवती होशील, आणि थोड्या दिवसांनी ती बाहेर फिरताना दिसते, हिचं पोट बाहेर आलंय आणि ती चालते, लोक काय बोलतील? हा, इज्जत काढतील. आणि घरातले आई वडील विचारतील, मरिया काय आहे हे, असं काय झालं तुझं? तर ती काय बोलेल? देवदूत आलेला. मग विश्वास ठेवणार लगेच? आमच्या बाबतीत असं झालं, कोण मुलगी असेल आणि पोट पुढे आहे आणि ती बोलते देवदूत आलेला मम्मी, विश्वास ठेवणार का मारणार? आणि त्यावेळेला इतकी कठोर शिक्षा होती की लग्नाच्या अगोदर असं काय असलं तर त्या व्यक्तीला मारून टाकायचे. याचा नियम होता पहिला त्या यहुद्यांच्या याच्यात. रूल वेगळा होता, कडक होता, कारण ते नियमशास्त्राने चालत होते. आणि तरी पण मरिया, म्हणजे तिला मरण दिसतंय की मी जर हे मान्य केलं कदाचित मला मारतील, पण तरी पण ती बोलते मला काय माहिती नाही, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो, होऊ दे, काय होतं ते बघू. आणि तिने जेव्हा मान्य केलं, ती बोलते प्रभू माझा जीव तुला थोर मानतो. म्हणजे मरिया कोणालाच स्वतःचा देव मानायची. परमेश्वर पित्याला, प्रभूला, म्हणजेच येशूला. बरोबर? आम्ही कोणाला देव मानतो? मला नाही माहिती. पण मरिया जेव्हा एक जमीन सुपीक आहे, ती बोलते, कुठे वचन आहे ते 1:42 काढा, लूक 1:42.
पुढे पुढे वाचा, 1:42 पुढे बघू. हा, पुढे पुढे पुढे. हा, तेव्हा मरिया म्हणाली, मरिया म्हणाली, माझा जीव प्रभूला थोर मानतो. कोणाला थोर मानतो? मग मरिया कोणाला थोर मानते? मेरी सेड माय सोल डोंट मॅग्निफाय द. मी कोणाला उंच करते? आम्ही कोणाला उंच करतो? आम्हाला नाही माहिती. बरोबर आहे का नाही? स्वतःला विचारा, मी कोणाला उंच करतो? कारण मरिया स्वतः सांगते, मी माझ्या जीवनात कोणाला उंच करते? प्रभूला. कारण ती बोलते, प्रभूमुळे मी आहे. प्रभू मला वापर करतोय, मी पात्र म्हणून वापरतोय, पण प्रभूलाच मी माझ्या जीवनात थोर मानते. आणि त्यानंतर जेव्हा ही बोलते, मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे हो, आणि तिने त्या सगळ्या गोष्टी आपल्या हृदयात साठवून ठेवल्या. आणि काही काळानंतर येशूचा बाप्तिस्मा झाला. बाप्तिस्मा झाल्यानंतर त्याला राजाचं पद दिलं, एक सिंहासन दिलं, आणि त्या ठिकाणी तिथे त्याला बसवलं राज्य करायला. बरोबर का नाही दादा? त्याला अजिबात कोणीच मारलं नाही, कोणी थुकलं पण नाही त्याच्यावर. काय वाटते तुम्हाला? म्हणजे मरियेने तो शब्द ठेवला, तो शब्द वाढत गेला, पण बायबल सांगते तिच्यामध्ये तलवार पण आरपार गेली. आणि ही तलवार म्हणजे तेच जे शब्द दिले, जे झाड आहे, परिस्थिती बरोबर, प्रेशर, सर्व जे शब्द दिले त्याच्या उलट तिला दाखवत आहे. तिला सांगितले तो थोर होईल, तिथे त्याच्या तोंडावर थुकलं जात आहे. तिला सांगितलं त्याच्या राज्याचा अंत कधी होणार नाही, तो क्रुसावर मरतोय. तिला सांगितलं दाविदाचं सिंहासन त्याला भेटेल, दाविदाचं सिंहासन काय पिलाता समोरच, तिथे त्याचं काहीच नाही चालत. तिथे लिहिलंय तो याकोबाच्या घरावर राज्य करेल, पण दिसत आहे की त्याच्यावरच सगळे राज्य करत आहे. म्हणजे सगळं जे बीज दिलेलं ते सर्वच्या सर्व काय होतं? आतमध्ये तिने ठेवलंय. ती बोलते, मला काही बोलायचं नाहीये, मी माझं तोंड उघडणार नाहीये. की देवदूत तू मला खोटं बोलला का रे? बोलली का ती? खोटं बोलला का? संशय आला तर किती पण काय होऊ दे बाहेर, मला काही लेणं देणं नाही. शेवटला शरीर उतरवलं, जे पूर्ण गोणीसारखं झालेलं, कापडासारखं रक्तबंबाळ, आणि ती बसलेली तिच्या हातात दिलं, तरी ती शब्द काढत नव्हती. कारण तिला माहिती आहे माझं पीक वाढत आहे. कारण जितका जास्त प्रेशर बाहेर आहे, तितकंच माझं बीज जास्त प्रमाणात वाढत आहे. उदाहरण, एक आंब्याचं झाड एक घरात लावतो आणि एक शेतात लावतो. कोणतं जास्त फळ देईल? का? तो हवेमधनं जातो, वादळ सहन करतो, गरमी सहन करतो, पण तीच गरमी, तीच वादळ त्याला अजून अजून काय करतात? मग जेव्हा बीज पेरलं जातं आणि धीर असतो, त्या धीरामध्ये तुम्ही मजबूत होतात, तुमचं झाड मजबूत होते का कमकुवत होते? मजबूत होते. समजते? मग मरिया पण त्या दुःखातनं जात होती, पण तरी पण तिने त्या बीजाला सोडलं नाही. कारण जर ती सोडली असती, लगेच तिने तोंडातनं चुकीचा शब्द बाहेर काढला असता. पण तिला शरीर दिलंय हातात. मरियाला माहित होतं का की ह्या पुढे काय होणार आहे? फक्त तिच्याकडे शब्द होता की मला प्रभूने हे दिलंय, मग बाहेर काय पण हो, मला त्याच्याशी लेणं देणं नाही आहे. आणि शेवटपर्यंत ती त्या सर्व काही, किती पण दबाव वाढला, सर्व काही काय करते? दबावामध्ये सहन करते. एकही शब्द काढत नाही. फक्त ती विश्वास ठेवते, जो शब्द मला देवाने दिलाय तो फायनल ऑथॉरिटी आहे, तो कधीही बदलत नाही. आणि परमेश्वर कधीही खोटं बोलत नाही. जर तो बोलतो तुम्ही बरे झालात, तर सध्या तुमच्यावर किती पण दबाव हो,
जर तुम्ही पकडून ठेवणार ना, मी बरी झाली आहे, मी बरी झाली आहे, मी बरी झाली आहे, तर गॅरंटी आहे तुमचं जीवन तुम्हाला दिसणार, अरे परमेश्वर जे बोलला तेच आज माझं जीवन आहे. पण ज्या वेळेला प्रेशर थोडासा येतो, मी लगेच शब्द बदलते. मग काय माझं हृदय सुपीक जमीन आहे? माझ्यात धीर आहे? धीर नाही आहे, आणि किंवा सुपीक जमीन सुद्धा नाही आहे. बरोबर का नाही? हालेलुया. आणि अनेक वेळा बघा की जेव्हा तुम्ही बोलता की माझ्या गरजा पुरवल्या, मी बरी झाली, बरी झाली, पण थोडासा दबाव वाढला की मरियेप्रमाणे आम्ही गप्पच बसतो, काहीच बोलत नाही. बरोबर का नाही? का लगेच तोंड उघडते, लगेच तोंड उघडते. म्हणजे त्या झाडाचं काय करून टाकतो, बाबा प्रभू मला सहन करायचं नाही, झाडपीठ जाऊ दे बाबा. तो ब्रदर शिकवतो सहन करायला, एवढं कोण सहन करेल ब्रदर? 1 महिना झाला. मरियेने किती वर्ष केलं? 33.5 वर्ष. सोपं वाटते का? 33.5 वर्ष ती घेऊन बसत आहे. आपल्याला तर बायबलमध्ये सोपं वाटते वाचायला, इकडून इकडे, इकडून तिकडे, तिकडून इकडे. पण बघायला गेलं तर एवढं सर्व घडत होतं, त्याला घेऊन गेले, पकडलं, तरी ती एकही शब्द बोलत नाहीये. तिच्या समोर सर्व मारण्यात आलं, खिळे ठोकण्यात आले, मुकुट घालण्यात आला, तरी ती म्हणजे इतका तिच्यावर अतिशय प्रमाणात तिच्यावर कितीतरी दबाव, मी तर म्हणतो तो कुकरमध्ये तरी कमी दबाव आहे, तेवढा त्याच्याहून कितीतरी पटीने तिच्यावर जास्त प्रेशर आला, तरी पण ती काय पकडून आहे? धीर. काय पकडून होती? धीर. कारण तिला ठाऊक होतं की ज्याने मला शब्द दिला तो कधी खोटं बोलत, तो प्रभूंचा प्रभू आहे. आणि ती बोलते मी माझ्या जीवनात कोणाला थोर मानते? म्हणजे ती बोलते मला काही लेणं देणं नाही लोक काय बोलतात, मला एवढंच माहिती आहे का ज्या देवाने मला शब्द दिला तो पूर्ण करण्यासाठी तो समर्थ आहे. बरोबर आहे का नाही? मग चांगली जमीन काय करते? लगेच उलटी करते का पकडून ठेवते? पकडून ठेवते. आणि काय करते? धीर धरते. समजते का नाही? आणि एवढं सगळं झालं, 33.5 वर्ष प्रभूला क्रुसावर खेळण्यात आलं, सर्व झालं, पण तरी पण काही दिसत नव्हतं. शिष्य सुद्धा काय झाले? घाबरून पळाले. तरी पण मरिया कुठे होती? क्रुसाखाली होती. कारण तिच्याकडे काय होता? धीर होता. आणि तो शब्द तिने तिच्या हृदयात ट्रेजर केलेला, म्हणजे खजान्याप्रमाणे बांधून ठेवलेला. मग तिला तिथे कोणी ठेवलेलं? त्या शब्दाने तिला तिथे स्थिर ठेवलेलं. पण जेव्हा तो जिवंत झाला त्यावेळेला आता तो कोण झाला? राजांचा राजा. त्याचा अंत कधी होणार आहे? नाही. पण एक स्त्री जिने धीर धरला, जमीन चांगली होती, तर काय वाटते तिच्या जमिनीद्वारे सगळ्यांचं जीवन बदललं? बदललं का नाही बदललं? मग जर तुम्ही तो शब्द ठेवला, धीर धरला, तर तुमचाच फायदा आहे का तुमच्या बरोबर सर्वांचं जीवन बदलू शकते? हा, सर्वांचं जीवन बदलू शकते. बरोबर आहे का नाही? मग हे वापरायचं का नाही वापरायचं? मग आपल्याला काय करावं लागेल? बीज पेरलं का धीर धरावं लागेल का नाही? जर मी आज ते बी टाकलंय तर लगेच येणार नाही. त्याच्यामध्ये कदाचित पहिलं तर काय येणार? बी टाकल्यावर किडे यायला चालू होणार, खडक आहे का बघावं लागणार, बाजूला दुसरं काय उगवत आहे का नाही ते बघावं लागणार, खत टाकावं लागणार, पाणी टाकावं लागणार, त्याची देखरेख करावं लागणार. आणि नंतर ते वाढत जाणार. वाढल्यानंतर जोपर्यंत आम्ही त्याला पकडून ठेवलंय तोपर्यंत ठीक आहे. जर ते बीज पडलं आणि लगेच तुम्ही त्या बीजाच्या विरुद्ध काहीतरी शब्द बोलले, तर तुम्ही त्या बीजाला काय केलं? उखाडलं, टाकून दिलं. मग उद्या परत येणार, परत बीज पेरणार, घरी जाऊन परत उलट काहीतरी बोलणार, परत उघडून टाकलं. मग कधी शेती होणार तुमची?
हालेलुया. काही समजते का नाही समजते? मलिया, चांगली जमीन चांगली जमीन ही कधीही उतावळेपणा करत नाही. ही कधीही उतावळेपणा करत नाही. तर ती नेहमी धीर धरते. प्रभू येशू आम्हाला शिकवतो खडकाळ जमीन लगेच पीक उगवते. लगेच पीक उगवते. परंतु टिकत नाही. टिकत नाही. परंतु जेव्हा चांगली जमीन धीराने कार्य करते, तेव्हा ती नेहमी फळ देते. नेहमी फळ देते. जेव्हा आम्ही धीर धरतो, जेव्हा आम्ही धीर धरतो, तेव्हा कदाचित फळ दिसत नाही. कदाचित फळ दिसत नाही. परंतु मुळे खोलवर पोहोचलेली असतात. परंतु मुळे खोलवर पोहोचलेली असतात. म्हणजेच त्या बीजाला धरून माझा विश्वास व देवावरील भरोसा वाढतो. धीर म्हणजे कितीही दबाव असला, धीर म्हणजे कितीही दबाव असला तरी स्वतःच्या वेळेवर अवलंबून न राहता, स्वतःच्या वेळेवर अवलंबून न राहता देवाच्या वेळेवर अवलंबून राहणे. हालेलुया. मग आपल्याला इथे किती
दिवसापर्यंत यायचं आहे. आता जे शिकलो, फळ येत नाही, फळ आलं तरी यावं लागेल. फळ आलं का झाड कापतो का आपण? मग तरी त्याची देखरेख करावी लागते. आणि जेवढा आम्ही इथे घेतो, विचार करा, मरियेने फक्त एवढेसे शब्द घेतले आणि तिला एवढं ह्याच्यातनं जावं लागलं. आपल्याला किती शब्द भेटतात? कितीतरी शब्द आपल्याकडे येत आहेत. मग आम्हाला ते काय करायचे आहेत? धीराने जपून ठेवायचे आहेत. धीराने स्वतःच्या हृदयात खजान्याप्रमाणे करून ठेवायचे आहेत. बरोबर आहे का नाही? हालेलुया. तर समजला का नाही समजला दाखला? पहिलं कधी ऐकलेला तुम्ही याच्या अगोदर? कधी चर्चमध्ये कधी पेरणाऱ्याचा दाखला नाही ऐकला? नाही, सविस्तर नाही, म्हणजे कधी ऐकला होता का? पण आता आज आम्हाला कळालं ना की प्रभू येशू हे आमच्या जीवनाबद्दलच सांगतोय. पण अनेक वेळा असं होतं, प्रार्थना करताना प्रभू येशूला दाखला वाचून दाखवतो. प्रभू पण बोलेल, तू काय करतोय नक्की? मी तुला दिलाय तुझ्या जीवनासाठी, तू मला वाचून काय दाखवतोय? बरोबर ना? पण ह्याच्यामध्ये जर हे आम्ही केलं तर हे एका दिवसाचं आहे आमच्या जीवनासाठी उपयोगी, का लाईफच आमचं त्याच्या दाखल्यावर अवलंबून आहे? लाईफच आमचं त्याच्यावर अवलंबून आहे. आणि एकदा ऐकून नाही होणार, तर मला जाऊन सारखं सारखं ते ऐकावं लागेल की नक्की मी कुठे चुकत आहे, मला काय बदल करायचा आहे, माझी जमीन कोणती आहे, माझं हृदय काय आहे, माझं हृदय काय आहे, माझ्या धीर आहे का? हे सर्व बघितल्यावर मी पोचतो आता चांगल्या जमिनीमध्ये. आणि जेव्हा चांगल्या जमिनीत जातो, शब्द पकडून ठेवतो, धीराने फळ देतो, त्यावेळेला गॅरंटी आहे फळ येणार आणि बाग आमची मस्त फळांनी भरलेली दिसणार. हालेलुया. तर आपण सर्व डोळे बंद करूया आणि थोडा वेळ अन्य भाषेमध्ये बोलूया की प्रभू, जो दाखला आज आम्ही ऐकला आहे, तो दाखला आमच्या हृदयात ज्याप्रमाणे मरियेने खजिना लपून ठेवला हृदयामध्ये, त्याप्रमाणे हा दाखला आमच्या हृदयाबरोबर आत्म्याबरोबर एक व्हावा, की जेणेकरून आम्ही फक्त ऐकणारे नाही प्रभू, तर या वचनानुसार करणारे व्हावे. म्हणून पवित्र आत्म्या तू आम्हाला सहाय्य करतोस व आम्ही विश्वास करतो की प्रत्येक बीज पिता चांगल्या जमिनीमध्ये पडलं गेलेलं आहे. धन्यवाद देतो अब्बा पिता, धन्यवाद देतो पवित्र आत्मा की तू आमच्यामध्ये महान महान कार्य केलेली आहे, म्हणून तुझे आभार मानतो. हे अब्बा पिता, ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावात करतो. आमेन, आमेन, आमेन.